आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत मिश्र डाळींचे आणि तांदळाचे झटकीपट बनणारे आप्पे। हे आप्पे बनवायला खूप सोपे आहेत आणि नेहमीच्या आप्प्यांपेक्षा खूप छान लागतात। त्यामुळे ही आप्प्यांची रेसिपी नक्की तुम्ही नाश्त्याला करू शकता, मुलांना टिफिनसाठी देऊ शकता। आता हे आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे। यामध्ये मूग डाळ, हरभरा डाळ आणि उडदाची डाळ समप्रमाणामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। 2 तासांसाठी या तीनही डाळी एकत्र पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहे। आता 2 तासांनंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या डाळी काढून घ्यायच्या। यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं टाकायचं आणि याची पेस्ट किंवा हे दळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत। त्यानंतर बघा यामध्ये 1 वाटी भरून तांदळाचं पीठ टाकायचं, त्याचबरोबर 2 चमचा भरून रवा यामध्ये टाकायचा आहे। रवा टाकल्यामुळे आपल्याला आप्पे करताना यामध्ये खायचा सोडा किंवा इनो टाकण्याची गरज नाही। आता रवा आणि तांदळाचं पीठ जे आपण या मिश्रणामध्ये टाकलेलं तर ते आपण व्यवस्थित हलवून घेतलं, थोडंसं पाणी टाकत पुन्हा आपण मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलं। यामुळे काय होतं बघा, चांगल्या प्रकारे तांदळाचं पीठ रवा या मिश्रणामध्ये एकजीव होतं। आता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। या बॅटरमध्ये आपण पालक, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा हे टाकलेलं आहे। आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता आणि अशा प्रकारे बघा भाज्या टाकल्यामुळे हे आप्पे अजून जास्त पौष्टिक बनतात। आता बघा अशा प्रकारे भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आप्पे पात्र गरम करून घेतले, त्यामध्ये तेल सोडायचं। तूप किंवा बटर पण तुम्ही वापरू शकता। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। झाकून हे आपल्याला मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे। एक बाजू चांगली शेकली की वर थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे ड्राय झालेल्या भागावर, आणि पुन्हा हे आप्पे पलटून घ्यायचे आहेत। आता झाकून पुन्हा मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटं हे आप्पे होऊ द्यायचे आहे। दुसरी बाजू पण चांगली शेकली जाते। हे आप्पे आपले तयार आहे। पिठामध्ये तुम्ही गाजर किंवा बीट, शिमला मिरचीचे छोटे छोटे तुकडे हे देखील टाकू शकता। आवडीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता। मुलं सहसा भाज्या खात नाहीत, त्यामुळे बघा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना भाज्या खाऊ घालू शकता। हे आप्पे अतिशय पौष्टिक आहे, करायला पण सोपे आहेत। नक्की तुम्ही अशा प्रकारे मिश्र डाळींचे आणि तांदळाचे हे आप्पे करून बघा। रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।